बिग बॉस मराठीची अनाउन्समेंट झाले त्याच्या आधी रितेश देशमुख आणि जान्हवी किल्लेकर ती कसं काय होती. मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे जिंकली पण नाही ती किंवा असं काय एवढं काय भारी आहे तिच्यात की ती कसं काय म्हणजे. सो क्या अबाउट दॅट संघटनेचा अध्यक्ष तुम्हाला आज सांगणार आहे की सध्या आजच्या दिवसापर्यंत कन्फर्म लिस्ट जे आहे भरपूर सारे छोटे छोटे क्लिप्स जी मराठीवाल्यांनी अपलोड केलेत पण क्लिअर नाही दाखवलं की ते नेमकं कोण आहेत. म्हणजे आपण पहिलंच बघूया. सगळ्यात पहिला गौतमी पाटीलचं नाव खूप ट्रेंड व्हायला आणि एक लावणी सम्राटने तिथं नाचताना पण आपल्याला दिसते, डान्स करताना दिसते आणि तो वाक्य पण येतं की कातल की कातील. आता तुम्हाला माहित आहे सबसे कातील गौतमी पाटील हा हॅशटॅग चालायचा, बट इथं खूप मोठा बट आहे की ती गौतमी पाटील नाही आहे. मी इथं फोटो दाखवतो तुम्हाला, त्याच्यात स्माइल वरून तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळेल की ती गौतमी पाटील नाही आहे. ती मला असं वाटते ती राधा पाटील आहे. राधा पाटील जर तुम्हाला कोणाला माहित नसतील तर त्या पण एक लावणी सम्राज्ञीच आहेत आणि त्या पण खूप ट्रेंडिंग आहे. दुसरा कंटेस्टंट जो आहे तो बाला बाला जो सॉन्ग जे आलं 100% मला क्लिअर माहिती आहे की तो जो आहे तो कंटेस्टंट आपला फोकस इंडियन आहे. तुम्हाला माहित असेल फोकस इंडियन कोण. भावांनो एक नंबर माणूस आहे. चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तो कोण आहे, तो किती मोठ्या लेवलचा इन्फ्लुएन्सर आहे. मराठीमध्ये किती भारी भारी ते व्हिडिओ बनवून एवढा मोठा झालाय. त्यामुळे ते 2 नंबरचं नाव कन्फर्म आहे. 3 नंबरचं जे नाव आहे एकदम बोल्ड लुक आणि एकदम असं एक हॉट डान्स तिथं दाखवलाय आणि ती कोण असेल तर तिचं नाव आहे सलोनी राऊत. तिचा फोटो पण तुम्हाला दिसेल. 3 नंबरचे कंटेस्टंट जी आहे ती सलोनी राऊत. 4 नंबरचं जे नाव आहे त्यामध्ये दीपाली सय्यद यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात यायला लागले. दीपाली सय्यद जुन्या आर्टिस्ट आहे, तुम्हाला माहित असेल. भरपूर साऱ्या प्रोजेक्टमध्ये देखील त्यांनी काम केलंय. 5 नंबरचं नाव जरा कोड्यात आहे कारण 5 नंबरला एक पॉलिटिकल चेहरा असा हात वगैरे दाखवताना दाखवलंय. AI मध्ये दाखवले ते, पण गुणरत्न सदावर्ते साहेबांचं नाव ते यायला लागले. त्यामुळे हे आतापर्यंत जे आलेले जे 5 प्रोमो आहेत त्या 5 प्रोमोंची ही 5 नावं आहेत. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू रोजच्या रोज व्हिडिओमध्ये.